सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। मुंबईच्या आझाद मैदानावरती कला शिक्षक भरतीसाठी सुरू असलेल्या कला शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगरच्या स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेनं 1 दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। जवळपास मागच्या 15 वर्षांपासून राज्य सरकारकडून कला शिक्षकांची भरती करण्यात आली नाहीये। यंदाच्या शिक्षक अभियोक्ता चाचणीमध्ये राज्यामधील हजारो कला शिक्षकांनी सहभाग घेतलाय। संच मान्यता प्रक्रिया देखील सुरू आहे, मात्र संच मान्यता आणि बिंदू नामावलीमध्ये कला शिक्षकांचा विचार केला गेला नाहीये। त्यामुळे राज्यामधील हजारो शिक्षक हे 12 मार्चपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करत आहे। या आंदोलनाकडे सरकारनं मात्र पाठ फिरवली आहे। 250 विद्यार्थ्यांच्या मागे 1 क्रीडा शिक्षक पद असे शासनाचं धोरण आहे, मात्र कला शिक्षकांच्या बाबतीमध्ये 500 विद्यार्थ्यांमागे 1 कला शिक्षक असे शासनाचे अन्यायकारक धोरण आहे। ही अन्यायकारक जाचक अट तात्काळ रद्द करावी, कला शिक्षकांचे बिंदू नामावली तात्काळ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कला शिक्षकांची भरती झाली पाहिजे। 500 मुलांमागे एक कला शिक्षक अशी अट, जाचक अट ठेवली जाते। मग आता जर एखाद्या शाळेमध्ये 499 विद्यार्थी असतील तर त्यांच्यामध्ये मग त्यांना पोरांना कला शिक्षक द्यायचंच नाही का? आणि इतरांच्या बाबतीमध्ये ती 200ची अट असते इतर विषयांमध्ये, तर मग फक्त कलेसाठीच एवढी जाचकता का? आणि आम्ही ग्रामीण भागातले पोर, आमच्या हाताला थोडं फार का वळण असतं, आमच्याकडं आम्ही काही ना काही करून आम्ही शिकत असतो। आणि आपण बघतो जुन्या काळातल्या संस्कृती सुद्धा आपण भिंतीवर बघतो, त्यावेळेसची चित्र काढलेली होती ते आपल्याला गुहेमध्ये बघायला जातो। तर आमच्या सुद्धा हाताला कला आहे, आमची वारली पेंटिंग फेमस झाली। तर आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना जर मार्गदर्शन असतं, व्यावसायिकतेकडे ते व्यावसायिक चित्रकार झाले असते मोठे, त्यांनी पैसे कमवले असते, हाताला काम मिळालं असतं, त्यांनी गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव मोठं केलं असतं। परंतु सरकारला याचं देणं घेणं नाहीये। ही बघा, ही महाराष्ट्राची कला बुडवलेली आहे या सरकारनं, आणि आमचे शिक्षक सुद्धा मारण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण 12 तारखेपासून ते आमचे शिक्षक बांधव आझाद मैदानावरती बसलेले आहेत आणि इतका त्रास होतोय। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारचं दुर्लक्ष आहे आणि ते माणसं मरतेन। कारण सरकारचं आहे ना, शक्तीपीठ महामार्ग, अजून वेगवेगळे महामार्ग ज्यांची गरज नाही आम्हाला, फक्त त्रास देऊन, दंडशाही करून आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या, विनाकारांचे रस्ते बांधायचे गरज नसते त्यांना। आम्हाला शिक्षणासाठी अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर शिक्षण हा महत्वाचा घटक आहे, ते देण्यासाठी सरकार लक्ष देत नाही। आणि हे रस्ते, 2 रस्ते नाही झाले तर चालते ना, पण आमच्या पोरांना शिक्षक मिळाले पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षकांची भरती झाली पाहिजे। आणि कलेमुळं आपलं जे फ्रस्ट्रेशन आहे सध्याच्या काळामधलं ते व्यक्त होत असतं आपलं, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद आमच्यापासून हेरवण्याचं काम सरकार करते। सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे आमच्याकडं।
त्यामुळे हे जे आज धरणे आंदोलन आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील अभिव्यक्तदार या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या या ज्या मागण्या आहेत, जे काही कोकणचं नवीन संत मान्यता धोरण आहे ते पॅटर्न पूर्ण राज्यभरात लागू करावं. त्यासोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव आणि आश्रमशाळा, समाज कल्याणच्या शाळा या पवित्र पोर्टलला मोठ्या प्रमाणामध्ये यावेत. आणि 1 जानेवारीला जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्रालयातून एक पत्र काढून 80% भरतीला मान्यता दिली, अगदी त्या पद्धतीने 100% मान्यता सुद्धा खाजगी व्यवस्थापनाच्या पद भरतीला द्यावी, यासाठी आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि हे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आणि भविष्यामध्ये जर असंच चालू राहिलं, मला विश्वास आहे, कारण विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण मंत्री महोदय काम करतात, मात्र त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत. कदाचित अधिकाऱ्यांनी सुपारी घेतली काय यांचं बदनामी करण्याची, असं मला वाटतं. मात्र त्यांच्याशी भेटल्याच्या नंतर जर त्याच्यावर तोडगा निघाला तर ठीक आहे, तोडगा जर नाही निघाला तर आम्ही शिक्षण आयुक्तालयाला टाळे सुद्धा लावू, एवढे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. कला शिक्षकांची भरती होण्यासाठी आज आम्ही आंदोलन करीत आहोत. तर सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की कला शिक्षकांची भरती ही लवकरातल्या लवकर झाली पाहिजे. माझी चित्रकला इतकी चांगली आहे की म्हणजे आमच्या शाळेमध्ये एकदा चित्रकलेची स्पर्धा होती, तर त्यातून माझा नंबर पुणे ठिकाणी लागला होता. पण त्या ठिकाणी मला स्पर्धेला जाण्याची खूप इच्छा होती, पण योग्य मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे शिक्षक उपलब्ध नव्हते. मला कलेचे शिक्षक पाहिजे नव्हते. विज्ञानात माझं डोकं चालतच नाही, मी स्वतः मान्य करते, पण मला कलेसाठी शिक्षक पाहिजे नाही, मला कलेचे शिक्षक पाहिजे नाही. तर शासनाला माझं इतकं सांगणं आहे की आमचे कलेचे शिक्षक जिवंत आहेत, ते सध्या आंदोलन करीत आहेत, रस्त्यावर बसले आहेत. आम्हाला सुद्धा त्याची गरज आहे. आम्ही सुद्धा त्यासाठी अन्न पाणी 1 दिवसासाठी सोडलं आहे. आम्ही बिना चपलीचा इथं उन्हात आणत उभा आहे. आमच्यासाठी शासनाने इतकंच करावं की कला शिक्षकांची भरती लवकरातल्या लवकर करावी. आम्हाला खूप गरज आहे कलेची. पण ते पुण्यातून कन्फर्म करा. कला शिक्षक भरती झालीच पाहिजे. कला शिक्षक भरती झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कला शिक्षकाला न्याय मिळालाच पाहिजे. कला शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती महाराज की जय. शक्तीपीठ महा न्याय द्या. महाराष्ट्राचं क्लोज बातमी बोल. आता तिथंच राहून घोषणाच्या महाराष्ट्राची कला बुडवणाऱ्या सरकारचा निषेध असो. 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 शंकर नाबदे, C24 तास, निवासा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.